कोथरूड आणि कोरेगाव पार्क परिसर, दोन्हीही परिसर तसे उच्चभ्रू आणि पुरोगामीही। मात्र याच परिसरातून एक भलतीच बातमी समोर आली। कोरेगाव पार्कमध्ये देखणेवाले बाबा उर्फ मोहम्मद जान साहेब खान मदारी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या एका भोंदू बाबाने चक्क महिलेची फसवणूक केली। गरिबी दूर करतो, सोन्याचा हंडा देतो असं सांगून या महिलेकडून 2 लाख रुपये काढून घेतले आणि शेवटी या महिलेला सोन्याच्या हंड्याऐवजी मातीचं गाडगं दिलं। कोथरूडमध्ये राहणाऱ्या महिलेच्या मुलाची नुकतीच नोकरी गेली होती आणि त्यानंतर ही महिला आर्थिक अडचणीत सापडली होती। मैत्रिणींचा सल्ला घेऊन ही महिला या भोंदू बाबाला भेटली आणि त्यानंतर त्याच्या जाळ्यात सापडली। भोंदू बाबाने सावध आपल्याला सापडल्याचं पाहून आपला खेळ सुरू केला। त्याने या महिलेच्या घरात पूजा मांडली आणि एक मातीचं मडकं, त्यावर काळ्या रंगाचं कापड बांधलं आणि अघोरी पूजा केली आणि 17 दिवसांनी या मडक्यावरचे कापड उघडल्यावर सांगितलं त्यात सोन्याचे दागिने असतील असेही सांगायला तो विसरला नाही आणि याबद्दल त्याने या महिलेकडून घेतले तब्बल 2 लाख रुपये। त्यानंतर आपल्याला सोन्याचा हंडा मिळणार म्हणून ही महिला खुश होती। तब्बल 17 दिवस या सोन्याच्या हंड्याची वाट पाहत होती आणि 17व्या दिवशी जेव्हा तिनं मडकं उघडलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण या मडक्यात सोनं नव्हतं तर होती माती। कोथरूडमध्ये राहणारी एक महिला ही कोरेगाव पार्क कल्याण नंबर 6 मदारी वस्ती येथील देखणेवाला बाबा यांच्या संपर्कामध्ये होती आणि वैयक्तिक अडचणी संदर्भात तिचं नेहमीच त्यांच्याकडे जाणं येणं असायचं। अलीकडच्या काळामध्ये त्या महिलेच्या मुलाची नोकरी गेल्यामुळं ते 12 जून रोजी देखणेवाला बाबा यांच्याकडे ती आलेली होती आणि त्यांनी हस्तरेषा पाहिल्या आणि काय उपाय सांगितले। त्याचबरोबरीनं तू जर एक उपाय केला तर तुला तुझे वडिलार्जित जे काही सोनं आहे ते सोनं मी काढून देऊ शकतो, अशा प्रकारचा उपाय सुचवला गेला आणि त्यासाठी त्या महिलेकडून ती यापूर्वी सदाशिव पेठेत राहत होती, तिथून माती आणायला सांगितली। ती माती एका मडक्यामध्ये ठेवली आणि त्या मातीची जर पूजा 17 दिवस केली तर त्यातून गुप्तधन तुला मिळू शकेल, अशा प्रकारे तिला भासवलं गेलं। त्यानंतर त्या महिलेने ते 17 दिवस त्या मडक्याची पूजा केलेली होती आणि 17व्या दिवशी 11:21 त्याच्यामध्ये गुप्तधन दिसून येईल अशा प्रकारे सांगितलेलं होतं। 17व्या दिवशी त्या महिलेनं ते गुप्तधन आहे का पाहणी केली, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गुप्तधन नव्हतं। त्यानंतर सदरची महिला पुन्हा या देखणेवाला बाबांच्याकडे आली आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीनं अशी कोणतीही घटना घडलेली नाही। तर तिला विचारलं तर तुला अजून काही उपाय करायला लागतील आणि असं कसं झालं असेच प्रश्न विचारले गेले। त्यानंतर महिलेनी वारंवार त्या 2,60,000 रुपयासाठी तगादा लावला गेला, परंतु देण्यास त्यांनी टाळाटाळ केली। त्यानंतर सदरची महिला ही 15 तारखेला पोलीस स्टेशनला आली आणि त्यानं या बाबाच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे। पुण्यातील हा भोंदू बाबा कोरेगाव पार्कातील मदारी वस्तीत राहतो। अतिशय चिंचोळ्या गल्लीत याचं घर आहे। या बाबाकडे पुण्यातील अनेक महिला आपल्या अडचणी घेऊन येतात अशीही माहिती समोर आली आहे। त्यामुळे या बाबाने आणखी काही महिलांची फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र 21व्या शतकातही पुण्यासारख्या उच्चभ्रू परिसरात नागरिक अजूनही भोंदूपणाला बळी पडत असतील तर काय म्हणायचं। पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओज।